नमस्कार. आजच्या भागामध्ये नंदिनी काव्याला विचारत असते, "काय गं काव्या, तुझं आणि जीविकाचं काय सतत चालू असतं? सारखा-सारखा फोन करत असते तुला. सांग ना, दोघींचं एवढं काय चालू असतं?" तेव्हा इकडे काव्या आता गप्पच बसते. काय उत्तर द्यावं तिला काही कळतच नाही. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, "अगं काय झालं? एवढी गोरीमोरी का झाली आहेस तू? म्हणजे UPSC एवढा कठीण प्रश्न तर विचारलेला नाही आहे ना? सोपा प्रश्न आहे एकदम." त्यानंतर इकडे आता जीवासुद्धा पार्थच्या रूममध्ये आलेला असतो. आल्या-आल्या तो इकडे त्याच्या छोट्या भावाची कळ काढतो. नंतरला बघतो तर इथे पार्थ त्याचं काम करत बसलेला असतो. तेव्हा हळूवारपणे त्याचं वॉलेट घेऊन त्याच्यातून आता जीवा पैसे काढतो आणि आपल्या खिशामध्ये ठेवतो आणि जाता-जाता हळूच म्हणतो, की "चला बाबा, ₹1,500 घेतले." तेव्हा इकडे आता पार्थला कळलेलं असतं, की जीवाने 1,500 पेक्षा जास्त पैसे घेतलेले आहेत. तेव्हा पार्थ विचारतो, की "जीवा, ओ स्कॉलर, जरा मला सांगा, मी थोडा हिशेबामध्ये कच्चा आहे ना. 500च्या 6 नोटा म्हणजे किती झाले?" तेव्हा जीवा म्हणतो, की "500च्या 6 नोटा म्हणजे ₹3,000." तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, "मग तुम्ही किती घेतलेत?" तेव्हा जीवा म्हणतो, "दादा, अरे 3,000च घेतले, पण मी बघत होतो हां. तुझं माझ्याकडे लक्ष आहे की नाही ते मी बघत होतो. ₹3,000च घेतलेत." तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो, "आणि तू कुठल्या क्लायंटला भेटायला गेला होतास? मगाशी मी तुझी बाजू घेतली, पण जर बाबांना कळलं तर मग तुझं काही खरं नाही आहे." त्यानंतरला इथे नंदिनीला आता काव्य काही उत्तर द्यायला तयार नसते. नंदिनी म्हणते, "काव्य, मी काय विचारते तुला?" तेव्हा काव्या म्हणते, "नंदिनी ताई, माझं सोड गं, पण आधी तू मला सांग, तुझं हे नक्की काय चाललंय? मला असं कळलं की मंदिरामध्ये जाऊन तू एक लग्न मोडलंस." तेव्हा नंदिनी म्हणते, "एक लग्न मोडलं नाही, तर एक लग्न मी त्यांचं लावून दिलं असं म्हण." तेव्हा इथे नंदिनी विचारते, "पण तुला हे सगळं कसं कळलं?" तेव्हा काव्या म्हणते, की "जीविका गं, जीविकाला सवय आहे ना मंदिरात जायची. तिनेच मला सांगितलं, कारण तिने बघितलं ना, तू कशा पद्धतीने त्यांचं लग्न लावून दिलंस." त्यानंतर पार्थ म्हणतो, की "तुझी गाडी जीवा मंदिराच्या बाहेर पार्क होती. मी स्वतः बघितलं आणि तू तिथे होतास ते सुद्धा मी बघितलं. काय करत होतास मंदिरामध्ये? कशासाठी गेला होतास?" तेव्हा जीवा म्हणतो, "अरे दादा, असं काय करतोयस? मंदिरामध्ये गेलो होतो. तिथल्या भिंती बघायला गेलो होतो. तिथले प्लेयर बघायला गेलो होतो. खांब बघायला गेलो होतो. कारण त्याच्यावरती कशी नक्षीकाम आहे, कसं त्यांचं काम चाललंय हे मटेरियल बघायला गेलो होतो, बाकी काही नाही." तेव्हा इकडे त्याचा छोटा भाऊ म्हणतो, "अरे दादा, तुला कळतंय का? आज हा आपल्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेला होता, नंतर आणखीन एका मंदिरामध्ये जाईल, असा तो सगळ्या मंदिरांचं काम बघायला आता जाणार आहे. हो की नाही दादा?" तेव्हा जीवा त्याला मारायला त्याच्या मागे आता पळत असतो. तेव्हा इथे आरोही म्हणत असते, "ताई, अगं हे काय? तू काय पराक्रम केलायस?" तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही गं, पराक्रम वगैरे काही नाही. म्हणजे 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तीने एकत्र यावं आणि त्यांना पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. आणि तेच मी केलं. 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तींना मी एकत्र आणलं." तेव्हा इकडे आता काव्याला आठवतं, जेव्हा ही गोष्ट जीवाला कळली होती, तेव्हा जीवा म्हणालेला असतो, की "आपण तुझ्या ताईला सांगूया आपल्या प्रेमाबद्दल. ती आपल्या दोघांना एकत्र नक्की जाणेल." तेव्हा इथे काव्याला असं वाटत असतं, की नंदिनी आता आमच्या दोघांचंही लग्न लावून देईल का? मला सपोर्ट करेल का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, की "आता आपण प्रेमाचा विचार करायचा नाही. पण एक मात्र नक्की आहे, जर 2 प्रेम करणारी व्यक्ती जर एकत्र आले तर ही चांगलीच गोष्ट आहे ना? पण तुम्ही दोघीजणी आता प्रेमाचं नाही तर तुमच्या अभ्यासाचा विचार करा." आरोही म्हणते, "ताई, तुला कळतंय का? आपण दोघांनी प्रेमाचा विचार नाही करायचा, लग्नाचा विचार नाही करायचा. हे सगळं कोण करणार? आपली ताई करणार, हो की नाही?" तेव्हा इकडे काव्य आणि आरोही दोघीजणी आता नंदिनीला चिडवत असतात, की "तू आता लग्नाचा विचार केला पाहिजे." त्यानंतर इथे पार्थ म्हणत असतो, "अरे मी तिथे गेलो होतो, तिथलं काम बघायला गेलो होतो. पण तू तू तिथे काय करत होतास ते मला आधी सांग. तू त्या मुलीबरोबर काय करत होतास? मंदिरामध्ये मी तुला बघितलं." तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, "अरे मी मंदिरामध्ये गेलो होतो, पण तिथे माझं महत्त्वाचं काम होतं." तेव्हा काय महत्त्वाचं काम होतं? असं आता विचारल्यानंतर पार्थ म्हणत असतो, "मी तिथे काही लोकांची मदत करायला गेलो. पण मदत करायला गेल्यानंतर मला कळलं का हा विषय खूपच जास्त गंभीर आहे आणि तिथे गेल्यानंतर मला कळलं त्या मुलीने त्यांचं लग्न थांबवलं आणि म्हणजे कुशल आणि सुमन या दोघांचं लग्न लावून दिलं, कारण त्यांचं एकमेकांवरती प्रेम होतं
आणि खूपच चांगल्या पद्धतीने तिने सगळ्यांना पटवून दिलं की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र येऊ दे, नाहीतर तीन तीन आयुष्य उद्ध्वस्त होतील. आणि हे करण्यापेक्षा दोन प्रेम करणारी व्यक्ती एकत्र आलेली कधीही चांगली. तेव्हा पार्थ म्हणतो की तिने करून दाखवलं, त्या दोघांचं लग्न लावून दाखवलं आणि सगळ्या लोकांना कन्व्हिन्ससुद्धा केलं. पण एवढं सगळं घडलं, पण त्या मुलीचं नाव काय हेच मला कळलं नाही शेवटपर्यंत. तेव्हा इकडे जीवा म्हणतो की तिचं नाव नंदिनी. तेव्हा पार्थ म्हणतो तुला कसं माहिती? तेव्हा इकडे आरोही म्हणत असते की ताई, उद्या जर कुणी काव्याताईच्या आणि माझ्या जर प्रेमात पडलं तर तू आम्हाला सुद्धा सपोर्ट करशील का, सांग ना. तेव्हा काव्या म्हणते जाऊ दे गं, आपण आता प्रेमाचा विचार नाही करायचा. आता फक्त ताई तिच्या लग्नाचा विचार करेल. पण ताई तू सांग गं, म्हणजे तू असंच आता प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणत राहशील का? तू त्यांना सपोर्ट करशील? तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते की तसं मी काही म्हणत नाही आहे, पण नक्कीच त्यांच्या भावना खऱ्या असतील, त्यांचं खरोखर एकमेकांवरती प्रेम असेल, एकमेकांना आर्थिकदृष्ट्या ते व्यवस्थित सांभाळू शकतात, तर मग मीच काय, अख्खं जग त्यांना सपोर्ट करेलच की. पण मी सुद्धा नक्कीच सपोर्ट करेन. तेव्हा पार्थ म्हणतो सांग ना, तुला कसं माहिती तिचं नाव नंदिनी होतं ते? तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो अरे दादा असं काय करतोयस? अरे मोबाईलमध्ये बघ, अरे किती पॉप्युलर झाली ती, फेमस झाली ती मुलगी, तिच्या व्हिडिओज येत आहेत मोबाईलवरती. तेव्हा इकडे आता त्यांचा भाऊ म्हणत असतो की दादा, अरे पण आमची वहिनी खूपच जास्त सुंदर आहे रे, खूपच जास्त छान आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो लिंबू टिंबू, तू या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. सोशल मीडिया आणि हे याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा कॉलेजकडे लक्ष दे आणि तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, कळलं का? तेव्हा इकडे आता पार्थने सांगितलेलं असतं की आणि तू जीवेंद्र देशमुख, तू सुद्धा आता एक काम करायचं, उद्या तू साईटवरती जायचं आणि तिथे जाऊन सगळं तिथला फॉलोअप घेऊन यायचा, कळलं का? तेव्हा इकडे आता जीवा म्हणतो की ठीक आहे. आणि ते जाताना आता पार्थला चिडवतात आणि म्हणतात की तू रात्रभर झोपू नकोस हा, कारण तू वहिनीबद्दलचं स्वप्न बघ. आणि इथे आता दोघेही गुड नाईट असं म्हणून निघून जातात. तेव्हा इकडे पार्थ खरोखरच मोबाईलवरती नंदिनीचा व्हिडिओ बघत असतो. त्यानंतरला इथे नंदिनी म्हणत असते बरं बास झालं आता तुमच्या दोघींचं. आता काव्या, तू झोपायच्या आधी अभ्यास करायचा आहे आणि आरोही तू सुद्धा. आता तुम्ही दोघांनी अजिबात भांडायचं नाही आहे. मला तुमच्या दोघींचा भांडण्याचा आवाज अजिबात येता कामा नये, कळलं तुम्हाला? त्यानंतरला इथे काव्या म्हणत असते की चला, म्हणजे पुढे जाऊन जर ताईची गरज लागली तर ती नक्कीच प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी सपोर्ट करू शकते. तर इथे आता कॉलेजमध्ये सोडण्यासाठी जीवा काव्याला आलेला असतो. तेव्हा काव्या म्हणत असते जीवा मी काय म्हणते, अरे तू रात्री फोन करत जाऊ नकोस ना, माझा खूप गोंधळ उडतो. तेव्हा इकडे जीवा आता मुद्दामून तिचा आवाज ऐकू यायला नको म्हणून गाडीचा आवाज करत असतो. तेव्हा काव्या आता लगेचच चावी काढते आणि बाजूला ठेवते. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो अरे अच्छा, म्हणजे गाडीच्या आवाजामुळे तुझा आवाज येत नव्हता का मला? तेव्हा तो म्हणतो बरं काय झालं ते सांगशील का? तेव्हा काव्या म्हणते अरे तू रात्री फोन कशाला केलास? ताई किती मला ओरडली माहिती आहे का? ही जीविका मला सारखा सारखा फोन का करते असं विचारत होती. तुझं नाव मी मोबाईलमध्ये जीविका असं सेव्ह केलेलं म्हणून. अरे काय उत्तर द्यावं मला खरंच काहीच कळलं नाही. आणि मंदिरामध्ये मी का गेले होते, जीविका का गेली होती? ते लग्न लावून दिलं ना तिने दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींचं, त्याबद्दल मी ओघाओघात बोलून गेले. आणि तेव्हा मी सांगितलं की जीविकाने मला सांगितलं म्हणून की तू तिथे गेली होतीस. आणि मग ती लागली ना प्रश्न विचारायला, तेव्हा प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते की तू रात्री प्लीज मला फोन करत जाऊ नकोस, कारण त्या लोकांना आता संशय येतो. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो अगं माझं पण काही वेगळं नाही, तुला माहिती आहे का? दादा मला विचारत होता मंदिरामध्ये का गेलो होतो म्हणून, मी पण दिलं त्याला वेगळंच कारण सांगून. तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते बरं आज माझी परीक्षा आहे, तू मला विश करणार आहेस की नाही, ऑल द बेस्ट करणार आहेस की नाही? त्यानंतरला इथे जीवा म्हणत असतो की मी नक्कीच तुला विश करणार आहे, हे घे ऑल द बेस्ट. आणि त्याने तिच्यासाठी गुलाबाचं फूल आणलेलं असतं. तेव्हा इकडे तिची ओढणी आता गाडीमध्ये अडकलेली असते, पण काव्याला वाटतं की ती जीवाने पकडली आहे, पण तसं नसतं, जीवाने तिची ओढणी पकडलेली नसते. तेव्हा इकडे तो म्हणतो की तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा काव्या म्हणते बरं बरं ठीक आहे आता मी जाते. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की हे बघ काव्या, तुला आता व्यवस्थित तुझी एक्झाम द्यायची आहे. आणि तो तिला आता फ्लाइंग किस द्यायला जाणार, तेवढ्यातच काव्या म्हणते अजिबात नाही, आपलं काय ठरलं आहे, आपलं लग्न होईपर्यंत हे काहीच नाही. आणि ती त्याची फ्लाइंग किस त्याला परत करून टाकते.
त्यानंतरला इथे पार्थ आता त्याच रस्त्याने जायला आलेला असतो ज्या रस्त्यामध्ये त्याला नंदिनी भेटलेली असते आणि तो आजूबाजूला बघत असतो कुठे त्याला नंदिनी दिसते का, सापडते का. तर तिच्याबरोबर घालवलेले ते क्षण त्याला आता आठवत असतात. तिने कशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर जाऊन एकदम जिद्दीने त्या दोघांचं लग्न हे लावून दिलेलं असतं. त्यानंतरला इथे आता पार्थचा फोटो रम्याने आपल्या कपाटामध्ये लावून ठेवलेले असतात आणि ती कपाटाचं दार उघडते आणि आय लव्ह यू पार्थ असं म्हणत असते. तर इथे काका आणि काकू चालत असताना काकांना दम लागतो आणि ते आता एका झाडाखाली बसतात. तिथूनच पारची गाडी जात असते. तो गाडी थांबवतो आणि म्हणतो, काय झालं, काकांना बरं वाटत नाही आहे का, डॉक्टरांकडे घेऊन जाऊ का तुम्हाला. तेव्हा काका म्हणतात, नाही नको. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, थांबा 1 मिनिट, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. तेव्हा इकडे आता पार्थ लगेचच आपल्या पाण्याची बाटली घेऊन येतो आणि काकांना देतो. तेव्हा ते पाणीसुद्धा पितात आणि इकडे त्यांना थँक्यू म्हणतात. तेव्हा पार्थ जाताना इकडे काका विचारतात की तू पैसे ट्रान्सफर केलेस का आनंद निवासला. तेव्हा इकडे काकू म्हणतात, नाही ना हो, माझ्या अकाउंटला पैसेच कुठे आहेत. तेव्हा पार्थ येतो आणि म्हणतो की हे घ्या, माझ्याकडून तुम्ही थोडे प्लीज पैसे ठेवा. तेव्हा इकडे ते लोक म्हणतात की नाही नाही, आम्हाला पैसे नको. पार्थ म्हणतो, आताच मला तुम्ही नातू म्हणून आशीर्वाद दिलात ना, मग हे थोडे पैसे ठेवा ना माझ्याकडून तुम्हाला. तेव्हा इकडे आता पार्थ आग्रह करतो म्हणून काका पैसे ठेवून घेतात. त्यानंतरला तिथे नंदिनी आलेली असते. नंदिनी म्हणते, अरे हे काय आहे, तुम्ही लोक चालत कशाला आलात, मी म्हणाले ना मी येते म्हणून तुम्हाला भेटायला. तेव्हा इकडे आता नंदिनीला बघितल्यानंतर पार्थ खूपच जास्त खुश होतो आणि तो म्हणतो की तुम्ही इथे. तेव्हा इकडे आता पार्थ असं म्हणाल्यानंतर नंदिनीचं लक्ष जातं आणि तीसुद्धा त्याला भेटून खुश होते आणि ती म्हणते की तुम्ही इथे. दोघेही आता एकमेकांना पुन्हा भेटलेले असतात आणि एकमेकांना भेटून त्यांना आनंदच झालेला असतो. त्यानंतर इथे रम्या म्हणत असते की काय लिहू आता पार्थबद्दल, माझं त्याच्यावरती किती प्रेम आहे हे त्याला सांगून टाकू का. नाही नको, माझं त्याच्यावरती किती जास्त प्रेम आहे हे मी या पेपरवरती लिहून ठेवते. मी माझे डोळे बंद करते आणि माझ्यासमोर पार्थ आल्यानंतर मला जे काही त्याला बोलावंसं वाटतंय ते सगळं मी आता ह्या पेपरवरती लिहिते. त्यानंतरला इकडे आता नंदिनी म्हणत असते की तुम्ही इथे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही काकांना जरा दम लागला होता तेव्हा मी त्यांना मदत करण्यासाठीच उतरलो होतो. तेव्हा काका म्हणतात, माहिती आहे का तुला नंदिनी, अगं आमच्याकडे पैसे नाही आहेत ना, म्हणून हा आमचा आत्ताच नातू झाला. आमचं नवीनच नातं निर्माण झाले आणि नातवाने पैशांची मदतसुद्धा केली आहे आम्हाला. तेव्हा नंदिनी हसायला लागते आणि म्हणत असते की तुम्ही ओळखता का यांना, हे कोण आहेत माहिती आहे तुम्हाला. तेव्हा पार्थ म्हणतो नाही. तेव्हा नंदिनी म्हणते की हे LPG कंपनी आहे ना त्याचे ओनर आहेत आणि ह्या त्यांच्या मिसेस मंगला. त्यानंतरला इकडे आता काका म्हणत असतात की तू मला एवढे प्रेमाने पैसे दिलेस ना की मी तुला नाही म्हणू शकलो नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, सॉरी, मला सॉरी म्हणायला सुद्धा लाज वाटते. तेव्हा काका म्हणतात, तुझी काहीच चुकी नाही आहे, कारण का मी माझी ओळख तुझ्यापासून लपवली आणि तुझा हा प्रेमळ स्वभाव खरंच खूप चांगला आहे. गरजेला तू लगेचच पैसे काढून मदत केलीस, अशी सगळ्यांची मदत करत राहा. त्यानंतरला इथे तुमच्याबरोबर काम करायला सुद्धा मला नक्कीच आवडेल, असं सुद्धा तो म्हणतो. तर इकडे नंदिनी म्हणत असते की काकांची 2 मुलं अमेरिकेत असतात आणि ते दोघेजणच असतात ना इथे. त्यांना कधी जर आनंद निवासला भेट देवाशी वाटली तर ते येतात आणि त्यांचा वेळ त्यांच्याबरोबर घालवतात. तेव्हा इकडे तो म्हणतो, तुमचा अनाथ आश्रम आहे का. नंदिनी म्हणते, नाही ते अनाथ आश्रम नाही आहे, आम्ही त्याला आनंद निवास असं नाव दिलं आहे, कारण अनाथ कुणीच नाही आहे, कारण तो आहे ना सगळ्यांचा नाथ रक्षण करण्यासाठी. आमचा आनंद निवास आहे, तिथे सगळेजण राहतात. तेव्हा पार्थ म्हणतो की मला तुम्हाला मदत करायला नक्कीच आवडेल, ही कॅश तुम्ही प्लीज ठेवून घ्या ना तुमच्या आनंद निवाससाठी. नंदिनी म्हणते की नाही, तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा आणि हे घ्या, हे आहे आमचं कार्ड. त्यानंतर पार्थला आता नंदिनीने आपल्या आनंद निवासचं कार्ड दिलेलं असतं. तर इकडे रम्याने आता आपल्या मनातलं सगळं काही पेपरवरती लिहिलेलं असतं. ती म्हणते की पार्थ, मला तू खूप आवडतोस, अगदी लहानपणापासून आवडतोस. आई सांगायची लहानपणी मी रडायला लागल्यानंतर ती मला तुझ्याबरोबर घेऊन यायची आणि मग मी तुला भेटल्यानंतर मी गप्प बसायचे. तुझा हा स्वभाव मला खूप जास्त आवडतो आणि माझं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तुझं माझ्यावरती प्रेम आहे का. आणि ती पेपर हातामध्ये घेऊन आय लव्ह यू पार्थ असं म्हणते आणि तेवढ्यातच पार्थ तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं रम्या,
आणि काय लपवतेस पाठीमागे असं तिला विचारतो. त्यानंतर इथे पुढील भागामध्ये पार्थ आता रस्त्याने जात असताना मागून गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. तो इरिटेट होतो आणि मागे बघतो तर तिथे नंदिनी असते. नंदिनी म्हणते की मागच्या वेळेला मी चुकून तुमच्या गाडीमध्ये येऊन जबरदस्तीने बसले होते कारण मला गरज होती. पण ह्या वेळेला मी सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. मी तुम्हाला लिफ्ट देणार आहे. तुम्हाला कुठे जायचे ते सांगा, मी तुम्हाला नेऊन सोडते. तेव्हा इकडे आता पार्थला खूप आवडतं. तो तिच्या पाठीमागे गाडीवरती बसतो. तेव्हा नंदिनीची ओढणी त्याच्या चेहऱ्यावरती आता जाऊन उडत असते. त्यानंतरला इथे काव्य म्हणत असते की मला खरंच खूप भीती वाटते रे, टेन्शन आले मला जीवा. तेव्हा जीवा म्हणतो आपण काही दिवस एकमेकांना नको भेटूया का? तेव्हा इकडे आता काव्य म्हणत असते की नाही नाही, तुला भेटल्याशिवाय मी नाही राहू शकत. तेव्हा इकडे दोघेही टेन्शनमध्ये असतात. तर इकडे आता छकुलीने ते पेपर बघितलेले असतात ज्याच्यावरती रम्याने आपल्या फिलिंग्स लिहिलेल्या असतात. ती म्हणते की इथे रम्याताईने पारदादासाठी लव्ह लेटर लिहिले. आता बघ रम्याताई, मी तुझी कशी गंमत करते. आणि तिने खाली आता त्या पेपरवरती आय लव्ह यू टू असं लिहून ठेवलेलं असतं. त्यानंतर पार्थ आता जे काही लव्ह लेटर लिहून ठेवलेले असतात रम्याने ते वाचतो आणि तो लगेचच खाली येऊन आता रम्याला हाक मारतो. रम्याला हाक दिल्यानंतर ती आता खूपच जास्त घाबरते.